नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे। ॲक्टिव्हिटी जे शेड्यूल आहे 2023-24साठीचं ते कंप्लीट रिलीज झालेलं आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कंप्लीट शेड्यूल कसं सर्व गोष्टी असणार आहेत, फॉर्म कॅप राउंड 1 कधी रिलीज होणार आहेत, त्याचं ॲडमिशन कधी घ्यायचं, प्रोव्हिजनल लिस्ट कधी त्याच्या डिक्लेअर होणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला तरी आपल्या मित्रांसोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस ॲक्टिव्हिटी शेड्यूल 2023-24 तर कॅप राउंड 1 साठीची जी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे कॅप राउंड 1 साठीचं ते 20 ते 22 जुलै 2023 दरम्यान असणार आहे। तर तुमचं जे काही कॉलेजची लिस्ट आहे, तुम्हाला ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जी काही ब्रांच तुम्हाला चूज करायची आहे, ते तुम्हाला फॉर्म फिल करायची डेट आहेत 20 जुलै 2023 ते 22 जुलै 2023। सो ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला जे आहे ते तुमच्या कॅप राउंड 1 साठीची कॉलेज लिस्ट तुम्हाला फिल करायची आहे। तर ह्या 3 दिवस आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की 20 आणि 21 तारखेमध्येच तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट करा, कारण 22 तारखेला शेवटच्या दिवशी काय होतं मित्रांनो, सर्वच मुलं एकदम येतात फॉर्म फिल करण्यासाठी। त्यामुळे काय होतं, सर्व्हरवरती लोड येतो, खूप साईटवरती लोड येतो आणि गेल्या 2 वर्षांचा अनुभव आहे की शेवटच्या दिवशी मुलांना फॉर्म फिल करताना खूप प्रॉब्लेम येतात। एकतर काहीतरी टेक्निकल इश्यू होतो किंवा साईट डाऊन होते, परत साईट काही ठिकाणी चालत नाही, मुलांचे फॉर्म भरले तर ते सबमिट होत नाहीत, असे काही टेक्निकल इश्यू किंवा एरर येण्याची शक्यता आहे। सो माझं तुम्हाला सजेशन असेल की तुम्ही 20 आणि 21 तारखेलाच जेव्हा चालू होईल फॉर्म फिलिंग त्या दिवशी तुम्ही तुमचा फॉर्म आहे तो फिल करून टाका। जर तुमचा खरंच काही सिरियस इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही 22 तारखेसाठी जाऊ शकता, बट ट्राय करा की तुम्ही 21 आणि 20 या तारखेलाच तुमचा फॉर्म आहे तो फिल कराल। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 तर हे जे 3 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याच्या 3 दिवसानंतर बरोबर 25 जुलै 2023 रोजी फर्स्ट कॅप राउंड जे आहे ते रिलीज होणार आहे। प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे 25 तारखेला। ह्या तारखेला तुम्हाला कळेल की तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे फर्स्ट लिस्टचा त्यामध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला कुठली ब्रांच लागली हे तुम्हाला त्या दिवशी डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 अप टू 3 PM। आता हे जे 3 PM आहे ते त्या CET सेलने डिक्लेअर करून दिलेलं आहे, ज्या त्या इन्स्टिट्यूटला त्यांचं टायमिंग दिलेलं आहे, म्हणजे 3 PM पर्यंत ते सीट ॲक्सेप्टन्स। आता तुम्हाला जे ह्या राऊंडला जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे ते तुम्ही 26, 27, 28 या 3 दिवसांमध्ये त्या इन्स्टिट्यूटवरती जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घेऊ शकता जर तुम्हाला हवं असेल तर। जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमचं सीट ॲक्सेप्ट न करता बेटरमेंटच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी ॲप्लाय करायचं आहे। पण जर तुम्हाला फर्स्ट लिस्टला जे कॉलेज मिळाले त्यात जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला ते कॉलेजमध्ये जाऊन दुपारी 3 वाजेपर्यंत ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला ते कॉलेज तुमचं कन्फर्म करून घ्यायचं आहे। त्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मिंग द ॲडमिशन तेच ही सेम प्रोसेस तुम्हाला या 3 दिवसामध्ये करायची आहे। सेम प्रोसेस 26 ते 28 तारखेपर्यंत ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे ॲडमिशन मिळाल्यानंतर। त्यानंतर कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला कॅप राउंड 2ची जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे, आता पाहू शकतो मी, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राउंड 2 29 तारखेला। 28 तारखेपर्यंत कॅप राउंड 1चे ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला 29 तारखेला कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये फर्स्ट राऊंड नंतर किती व्हॅकंट सीट्स राहिलेले आहेत, किती सीट्स अवेलेबल आहेत, आता किती सीट्स तुमच्या ॲडमिशन कंप्लीट झालेलं आहे आणि किती सीट्स तुमच्या राहिलेल्या आहेत ह्याची डिस्प्ले होणार आहे। ती प्रोव्हिजनल वॅकंट सीट ती 29 तारखेला 29 जुलै 2023ला तुम्हाला कळेल। म्हणजेच ह्याचा अर्थ काय मित्रांनो, फर्स्ट लिस्टला ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजला, ज्या मुलांना कॉलेज लागलेलं आहे आणि त्यांचे ॲडमिशन झालेले आहेत ते मुलं कन्फर्म करतील किंवा कन्फर्म नाही करणार, बट किती सीट्स त्या ॲडमिशन झालेल्या आहेत त्याची लिस्ट तुम्हाला ह्या 29 तारखेला मिळेल। त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राउंड 2 30 ते 1 तारीख 30, 31 आणि 1 ह्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला कॅप राउंड 2 साठीचा जो फॉर्म फिलिंग चालू होणार आहे ती या 3 दिवसांमध्ये होणार आहे। या ठिकाणी पण मी तुम्हाला सेम ऑप्शन सांगतो, तुम्हाला सेम चॉईस सांगतो। 1 तारखेच्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार हे तुम्ही डोक्यात धरू नका, 30 आणि 31 तारखेला जो काही तो फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर ह्या सेकंड राऊंडसाठी तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार आहात ऑप्शन फॉर्म त्याची प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती 3 तारखेला रिलीज होणार आहे। 1 तारखेला फॉर्म फिलिंग झालं तर 2 तारखेला ब्रेक असेल, 3 तारखेला तुमचं कॅप राऊंडची दुसरा राऊंड तुमचा कॅपचा दुसरा राऊंड रिलीज होणार आहे। त्या दिवशी तुम्हाला कॅप राऊंडमध्ये कुठले कॉलेज अलॉट झालेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला कळेल। त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 ह्या 4, 5, 6 ऑगस्ट ह्या दिवशी तुम्हाला तुमचे ज्या मुलांना कॉलेज मिळालेले आहेत कॅप राऊंड 2 मध्ये त्यांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता, किंवा आणखीन तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर ह्यावर्षी 3 कॅप राऊंड लागणार आहेत। लक्षात ठेवा, गेल्या 1-2 वर्षामागे फक्त 2 कॅप राऊंड लागले होते, मागच्या वर्षी 3 लागले होते आणि ह्यावर्षीही 3 लागणार आहेत। सो गुड न्यूज आहे खूप मुलांसाठी, ज्यांना फर्स्ट लिस्टला पण लागणार नाही, सेकंड लिस्टला पण कॉलेज लागणार नाही, त्यांनी थर्ड लिस्टसाठी अप्लाय करू शकता किंवा बेटरमेंटसाठी जाऊ शकता।
तर 4, 5, 6 ऑगस्टला तुम्हाला ॲक्सेप्ट करायची असेल सीट तर तुम्ही ॲक्सेप्ट करून त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता, किंवा जर तुम्हाला बेटरमेंटला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी पण जाऊ शकता. त्यानंतर कॅप राऊंड 3, हा जो कॅप राऊंड 3 असणार आहे हा इंजिनिअरिंग ॲडमिशन 2023-24साठीचा लास्ट राऊंड असणार आहे. यामध्ये तुम्हाला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 3साठी कॅप राऊंड 1 आणि 2 नंतर ज्या काही सीट्स किंवा किती सीट्स कोणत्या इन्स्टिट्यूटला किती सीट्स वॅकंट राहिलेल्या आहेत, किती सीट्स रिकामे आहेत, हे तुम्हाला 7 ऑगस्टला कळेल. 7 ऑगस्ट 2023 दिवशी प्रोव्हिजनल वॅकंट सीट जी आहे ती रिलीज होईल. सो तुम्हाला ही लिस्ट पण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड 3, शेवटच्या कॅप राऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग जी सुरू होणार आहे तर ती 8 ऑगस्ट 2023 ते 10 ऑगस्ट 2023 ह्या ठिकाणी सेम मित्रांनो 8 आणि 9ला फॉर्म फिल करण्याचा प्रयत्न करा. 10 तारखेला शक्यतो प्रॉब्लेम येण्याची खूप चान्सेस आहेत. सो 8 आणि 9 तारखेलाच तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट ऑफ कॅप राऊंड 3, तर कॅप राऊंड इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या 3rd कॅप राऊंड म्हणजे शेवटच्याच कॅप राऊंडची जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे ती 12 तारखेला रिलीज होणार आहे. यानंतर कुठल्याही प्रकारे कुठलीही लिस्ट डिक्लेअर होणार नाही आहे. सो ह्याची तुम्ही नोंद घ्या. त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3 अप टू 3 PM, तर 13, 14, 15, 16 ह्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला तुमची मिळालेली सीट म्हणजे तुम्ही फर्स्ट राऊंडला लागलेली असो, सेकंड राऊंडला लागलेली असो किंवा 3rd राऊंडला लागलेली असो, ह्या 4 दिवसांमध्ये जे आहे ते तुम्हाला फायनल करून तुमची सीट ॲक्सेप्ट करून तुमचं ॲडमिशन घेणं या 4 दिवसांमध्ये बंधनकारक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या 13, 14, 15, 16 ऑगस्ट ह्या तारखांनंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठल्याही कॉलेजमध्ये तुमची सीट जरी तुम्हाला अलॉट झाली असेल तरी तुमचं ॲडमिशन ॲक्सेप्ट केलं जाणार नाही त्या ठिकाणी. कारण CETCL हे जे टाईम टेबल आलेलं आहे ह्यात 16 तारखेपर्यंतच ॲडमिशन कन्फर्म करण्याची डेट्स दिलेल्या आहेत. सो आणि 15 ऑगस्टला जरी स्वातंत्र्य दिनानिमित्त कॉलेजेसना सुट्टी असली तरी ॲडमिशन प्रोसेस चालू राहणार आहे याची तुम्ही नोंद घ्या. त्यामुळे असं विचार करू नका की 15 तारखेला हॉलिडे आहे मग कॉलेज बंद असेल, असं काही नाही आहे. 13, 14, 15, 16 ह्या 4ही दिवसांमध्ये इन्स्टिट्यूट्सना चालू ठेवण्याचं ॲडमिशन प्रोसेस चालू ठेवण्याची नोटीस मिळालेली आहे. सो 16 तारखेनंतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही त्याची खबरदारी घ्या. तर मित्रांनो हे जे होतं ते एक शेड्यूल आपलं होतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठीचं. सो ह्याच्यात आणखीन मला तर वाटत नाही की आता 2 वेळा चेंजेस झाले, डेट्स पुढे मागे झाल्या, पण हे आता जे आहे ते फायनल शेड्यूल सांगितलेलं आहे. कदाचित ह्याच्यानंतर कुठल्याही प्रकारे काही चेंज होणार नाहीत. जर काही मायनर चेंजेस झाले जरा डेटमध्ये किंवा टायमिंगमध्ये तर ते आपल्या चॅनलवरती नक्कीच कळवले जातील. सो चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. आणखीन कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय दिला जाईल. तर व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.